श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 30। गोरक्षनाथ भरतृहरीस घेऊन गिरिनार पर्वतावर दत्तात्रेयाकडे गेल्यानंतर तेथे तो 3 दिवसपर्यंत राहिला। मग दत्तात्रेयाची आज्ञा घेऊन गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथाकडे जाव्यास निघाला। त्यावेळेस मला बहुत दिवस झाले मच्छिंद्रनाथ भेटला नाही, म्हणून त्यास एकदा माझ्या भेटीस घेऊन ये, असे श्री दत्तात्रेयाने गोरक्षनाथास सांगितले। इकडे दत्तात्रेयाने भरतृहरीस नाथपंथाची दीक्षा देऊन आपला वरदहस्त त्याच्या मस्तकावर ठेविला व त्यास चिरंजीव केले। मग त्याच्याकडून अभ्यास करविला। ब्रह्मज्ञान, रसायन, कविता, वेद ही सर्व व संपूर्ण अस्त्रविद्या शिकविल्या आणि साबरी विद्येंतही त्यासी निपुण केले। नंतर नाग अश्वत्थाच्या ठायी असलेल्या संपूर्ण दैवतांचा आशीर्वाद मिळावा म्हणून त्यास तिकडे पाठविले। तेथे जाऊन भरतृहरीने 52 वीर अनुकूल करून घेतले। मच्छिंद्रनाथाप्रमाणे त्यासही सर्व देव अनुकूल होऊन वर देऊन गेले। मग भरतृहरीस श्री दत्तात्रेयाने आपल्याबरोबर बदरिकाश्रमास नेऊन तपश्वर्येस बसविले व आपण गिरिनार पर्वती जाऊन मच्छिंद्रनाथाच्या भेटांची वाट पाहत राहिले। दत्तात्रेयास विचारून गोरक्षनाथ निघाल्यानंतर तो गर्भगिरीवर येऊन मच्छिंद्रनाथास भेटला व त्याने त्यास दत्तात्रेयाचा निरोप सांगितला। मग दत्तात्रेयाच्या दर्शनाकरिता काही दिवसांनी दोघेजण निघाले। ते वैदर्भदेशाचा मार्ग लक्षून जात असता कौंडण्यपूर नगरात गेले। तेथे ते भिक्षेकरिता हिंडत असता त्याच्या असे दृष्टीस पडले की तेथील शशांगर राजाने क्रोधाविष्ट होऊन आपल्या मुलाचे हातपाय तोडून त्यास गामवच्या चव्हाट्यावर टाकून दिले आहे। शशांगर राजा मोठा ज्ञानी, धीट, उदार, सामर्थ्यशाली, सत्वस्थ व तसाच सद्गुणी असताना मुलची इतकी भयंकर दशा करून टाकण्याइतका राजा का रागावला? राजा रागावण्याचे कारण असे आहे की ज्या मुलाचे हातपाय तोडले तो राजाचा औरस पुत्र नसून शंकराच्या आराधनेमुळे तो राजास कृष्णांदीत प्राप्त झाला होता। पुत्र मिळण्यापूर्वी बरेच दिवस राजास संतान नव्हते, त्यामुळे तो निरंतर उदास असे। राजाची ती अवस्था पाहून त्याची स्त्री मंदाकिनी म्हणत असे की मुलासाठी असे खंती होऊन बसण्यास अर्थ नाही। नशिबी असेल तर संतान होईल, विचार करून काळजी वाहण्याचे सोडून द्या, चिंतेने शरीर मात्र झिजत चालले आहे, अशाने संसाराची धूळधाण होऊन जाई। अशा रीतीने राणीने त्यास उपदेश केला असंताही त्याचे चित्त स्वस्थ होईना। मग राजाच्या मनात शंकराची आराधना करण्याचे येऊन त्याने प्रधानास बोलावून आणले व राज्याचा संपूर्ण कारभार त्याच्या स्वाधीन केला। भग रामेश्वरास जाऊन शंकरास प्रसन्न करून घेण्याचा विचार ठरवून राजा स्त्रीसह तेथे जाव्यास निघाला। तो फिरत फिरत कृष्णेच्या संगमावर आला। तेथे शंकराने त्यास स्वप्नांत दृष्टांत दिला की तू काही काळजी करू नको, तुला येथेच पुत्र प्राप्त होईल। कृष्णा व तुंगभद्रा यांच्यामध्ये माझे वास्तव्य आहे, समागमे पार्वतीही आहे, तरी तू आमची पूजा येथे नित्य करीत जा। ह्याप्रमाणे दृष्टांत झाल्यानंतर तो संगमावर मित्रिडोहात पाहू लागला असता तेथे एक जुनाट लिंग त्याच्या दृष्टीस पडले। त्याची राजाने मोठ्या समारंभाने अर्चा करून प्राणप्रतिष्ठा केली। हाच रामेश्वर आहे अशी त्याची निष्ठा जडली। मग तेथे दर्शनासाठी पुष्कळ लोक नित्य जाऊ लागले व जय जय शिव संगमेश्वर असे बोलू लागले। राजा संगमेश्वरी नित्य पूजा करून त्यावर निष्ठा ठेवून कालक्रमित राहिला।